नमस्कार, स्वागत आहे आपले आमच्या यूट्यूब चॅनल गीताज ज्ञानमध्ये। म्हाडा पुणे मंडळाची 4882 घरांची लॉटरी जाहीर झाली आहे। आज आपण संकेत क्रमांक 795A आणि 795B कोहिनूर विवा पिक्सेल फेज 2 धानोरी या प्रोजेक्ट बद्दल माहिती देणार आहोत। हा प्रोजेक्ट 20% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत येतो। ही योजना पुणे महानगरपालिका हद्दीतील आहे। संकेत क्रमांक 795A हा EWS उत्पन्न गटात येतो। यामध्ये 1 RK चे 19 फ्लॅट म्हाडाने आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत। त्याचा कार्पेट एरिया 28.63 स्क्वेअर मीटर आहे। त्याची किंमत 14,61,800 रुपये आहे। अनामत रक्कम 15,000 रुपये आहे। फॉर्मचे 708 रुपये भरावे लागतील। संकेत क्रमांक 795B हा LIG उत्पन्न गटात येतो। यामध्ये 1 BHK चे 41 फ्लॅट म्हाडाने आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत। त्याचा कार्पेट एरिया 39.81 स्क्वेअर मीटर आहे। त्याची किंमत 21,32,000 रुपये आहे। अनामत रक्कम 20,000 रुपये आहे। फॉर्मचे 708 रुपये भरावे लागतील। हा लक्झरी प्रोजेक्ट असून म्हाडासाठी त्याच कॉम्प्लेक्समध्ये वेगळी बिल्डिंग आहे। प्रपोज डेट ऑफ कंप्लीशन 30/6/2028 आहे। यामध्ये एकूण 7 बिल्डिंग आहेत। त्यातील 4 बिल्डिंग रेरा मध्ये रजिस्टर केल्या आहेत। 3 बिल्डिंग प्रपोज आहेत। रजिस्टर केलेल्या 4 बिल्डिंग पैकी टॉवर 3, टॉवर 4, टॉवर 5 हे बिल्डरचे सेलेबल 15th फ्लोअरचे टॉवर आहेत। इन्क्लुझिव्ह हाऊसिंग हा म्हाडासाठी असलेला 11 फ्लोअरचा टॉवर आहे। या प्रोजेक्टवर लिटिगेशन आहे। सिव्हिल कोर्ट पुणे येथे 2022 साली सिव्हिल सूट दाखल केला आहे। स्टेटस पेंडिंग आहे। म्हाडासाठी असलेल्या टॉवरमध्ये फ्लॅट कुठे आहेत ते आम्ही आपल्याला दाखवत आहोत। फर्स्ट फ्लोअर टू 7th फ्लोअर पर्यंत प्रत्येक फ्लोअरवर 6 फ्लॅट आहेत। 8th फ्लोअरवर 5 फ्लॅट आहेत। 9th फ्लोअर आणि 10th फ्लोअरवर प्रत्येकी 6 फ्लॅट आहेत। 11th फ्लोअरवर 1 फ्लॅट आहे। हा प्रोजेक्टचा प्लॅन आहे। यामध्ये आपल्याला टॉवरचे सर्व डिटेल्स दिसून येत आहेत। म्हाडाचा सुद्धा टॉवर दिसत आहे। हा प्रोजेक्टचा मास्टर लेआउट प्लॅन आहे। यात रेरा मध्ये रजिस्टर केलेले 4 टॉवर दिसून येत आहेत। हा म्हाडाच्या बिल्डिंगचा 1st to 7th फ्लोअर आणि 9th आणि 10th फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन आहे। यामध्ये 1 BHK चे 4 फ्लॅट आणि 1 RK चे 2 फ्लॅट देण्यात आलेले आहेत। इथे एक स्टेअरकेस आणि दुसरी फायर स्टेअरकेस देण्यात आली आहे। एक लिफ्ट आणि दुसरी फायर लिफ्ट देण्यात आली आहे। हा म्हाडाच्या बिल्डिंगचा 8 फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन आहे। यामध्ये 4 1 BHK आणि 1 1 RK आणि रेफ्युजी एरिया दिलेला आहे। हा म्हाडाच्या बिल्डिंगचा 11th फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन आहे। यामध्ये एक 1 BHK चा फ्लॅट देण्यात आला आहे। हा 1 RK चा युनिट प्लॅन आहे। यामध्ये हॉल विथ ओपन किचन वॉशरूम दिले आहे। म्हाडाच्या प्रत्येक 1 RK ला बाल्कनी देण्यात आली आहे। हा 1 BHK चा युनिट प्लॅन आहे। यामध्ये हॉल विथ बाल्कनी, किचन विथ ड्राय बाल्कनी, WC आणि बाथरूम वेगळे देण्यात आले असून एक बेडरूम देण्यात आला आहे। म्हाडाच्या सर्व 1 BHK फ्लॅटना बाल्कनी देण्यात आली आहे।
म्हाडाच्या बिल्डिंगमध्ये रेरामध्ये दाखवलेल्या पार्किंग आणि प्लॅनमध्ये दाखवलेल्या पार्किंगमध्ये तफावत आहे. कारसाठी 42 पार्किंग आणि स्कूटरसाठी 83 पार्किंग देण्यात आल्या आहेत. यामध्ये 5% व्हिजिटर पार्किंग आहेत. या प्रोजेक्टमध्ये टेम्पल, जिम, जॉगिंग ट्रॅक, किड्स प्लेग्राउंड, स्केटिंग ट्रॅक, स्विमिंग पूल, ॲम्फीथिएटर, पार्टी लॉन, लँडस्केप गार्डन, मल्टीपर्पज कोर्ट या ॲम्युनिटीज दिल्या गेल्या आहेत. या ॲम्युनिटीज म्हाडा विजेत्यांना मिळतील किंवा नाही त्याबद्दल काहीही सांगू शकत नाही, कारण म्हाडाची बिल्डिंग वेगळी आहे. ॲम्युनिटीज देण्याचा किंवा न देण्याचा निर्णय तसेच त्याचे चार्जेस किती असतील हे सर्वस्वी बिल्डरवर अवलंबून असेल. या प्रोजेक्टची कनेक्टिव्हिटी चांगली आहे. पुणे एअरपोर्ट 15 मिनिटं, विश्रांतवाडी बस स्टॉप 8 मिनिटं, रामवाडी मेट्रो स्टेशन 17 मिनिटं, नाशिक हायवे 20 मिनिटं, नगर हायवे 22 मिनिटं, पुणे रेल्वे स्टेशन 22 मिनिटं, मुंबई पुणे हायवे 25 मिनिटं अंतरावर आहे. या प्रोजेक्टपासून IT पार्क्स 16 ते 25 मिनिटं अंतरावर आहेत. डीमार्ट आणि रिलायन्स मार्ट 6 मिनिटं अंतरावर आहेत. नामांकित स्कूल 5 ते 15 मिनिटं अंतरावर आहेत. नामांकित हॉस्पिटल्स 5 ते 22 मिनिटं अंतरावर आहे. या प्रोजेक्टमध्ये 1 BHKची किंमत अंदाजे 40 लाख असू शकते. म्हाडाची प्राईस पाहता हे फ्लॅट आपल्याला 10 ते 15 लाख कमीमध्ये मिळू शकतात. रेंटविषयी काहीही माहिती देऊ शकत नाही, कारण पजेशन 4 वर्षांनंतर आहे, त्यामुळे त्यावेळचा रेंट वेगळा असू शकतो. आमच्या मते मायनस पॉईंटमध्ये प्रोजेक्टवर लिटिगेशन आहे आणि कंप्लीशन डेट 4 वर्षांनंतरची आहे. एरिया अंडर डेव्हलप असल्यामुळे काही सोयी कमी जास्त असू शकतात. प्लस पॉईंटमध्ये कनेक्टिव्हिटी चांगली आहे. म्हाडाच्या प्रत्येक फ्लॅटला बाल्कनी आहे आणि विजेत्यांना जर ॲम्युनिटीज मिळाल्या तर चांगल्या आहेत. तरीही आपण या सर्व गोष्टींचा विचार करून निर्णय घ्यावा. आपल्याला आम्ही दिलेली ही माहिती जर आवडली असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.